नमस्कार फ्रेंड, तुम्ही पाहत आहे स्माईल कोकणी यूट्यूब चॅनल। 11वी ऑनलाईन ॲडमिशनसाठी विविध अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचे चालू झालेत। पण शासकीय आश्रम शाळांमध्ये 11वीसाठी ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा ते तुम्ही विचार करत असणार। चला तर मग शासकीय आश्रम शाळांमध्ये 11वीसाठी ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। सर्वप्रथम मोबाईलमधील गुगल क्रोम ॲपवरती टच करा। गुगल क्रोम ॲप उघडल्यानंतर वरील वेबसाईटवर उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील, त्यावर टच करा। या ठिकाणी काही ऑप्शन दिसतील, त्यातील डेस्कटॉप साईटला टिक करा आणि सर्च बॉक्सच्या उजव्या बाजूला सर्च इमेज या चिन्हाला टच करा। त्यानंतर आपले समोर मोबाईलची नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल। या ठिकाणी अपलोड फाईल असं नाव दिसेल, त्याला टच करा। नंतर वरती सिलेक्ट अन इमेज दिसतील, इमेजमधून QR कोडचा इमेज सिलेक्ट करा। मोबाईलच्या वरती डन ऑप्शन दिसत असणार, त्याला क्लिक करा। अशी स्क्रीन दिसेल। या ठिकाणी वेबसाईट असं नाव दिसेल, त्याला टच केल्यानंतर मोबाईलची नवीन स्क्रीन दिसेल। स्किप ॲडव्हाइसमेंट त्याला स्किप करा आणि ज्या आश्रम शाळेचा QR स्कॅन केला होता त्या शाळेचा गुगल फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला दिसेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, इयत्ता 11वीसाठी विद्यार्थी प्रवेश अर्ज सन 2025-26 सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा। प्रवेश अर्ज अपूर्ण असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो। फॉर्म भरताना माहिती फक्त मराठीमध्येच भरावी। ईमेल ID भरा आणि विद्यार्थ्याचे पूर्ण नाव भरा, वडिलांचे पूर्ण नाव भरा, आईचे नाव टाका, जन्मतारीख भरा, आपली जात निवडा आणि उपजात निवडा, आपला कायमचा पत्ता टाका, विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक टाका, ईमेल ID भरा, विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाका, पालकांचा व्यवसाय टाका, पालकांचा मोबाईल क्रमांक टाका, मागील शाळेचे पूर्ण नाव भरा, इयत्ता 10वीचे एकूण गुण टाका, इयत्ता 10वीची टक्केवारी टाका आणि बोर्डाचे नाव टाका। आपला जो रक्त गट असेल तो भरा। इयत्ता 11वीसाठी शाखा निवडा, एक्झाम्पल आर्ट्स किंवा सायन्स। पासपोर्ट फोटो अपलोड करा आणि 1 MB साईज एवढीच असावी आणि घोषणापत्रक काळजीपूर्वक वाचून होय बटनवर क्लिक करा। त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा। ज्या शासकीय आश्रमशाळेत 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या शासकीय आश्रमशाळेत जाऊन QR कोडचा फोटो काढून घ्या, तेव्हाच फॉर्म भरता येणार किंवा त्या शाळेतील शिक्षकांना संपर्क करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व शेअर करा।